तर मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आमदार प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे एका दिवसाची, आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं जे मनोज जरांगेच्या मनामध्ये होतं की कोर्टाने सरकारला त्या ठिकाणी निर्णय घ्यायला सांगितलंय आणि सरकारने जर त्या ठिकाणी आमच्या बाजूने परवानगी दिली तर मी सरकारचं कौतुक करेन, आभार मानेन आणि त्यांनी आता मानलंय। त्याच्यामुळे एक गोष्ट या ठिकाणी अत्यंत स्पष्ट झालेली आहे की सरकार कुठेही त्या ठिकाणी आडमुठेपणा करत नाही, आंदोलन थांबवत नाही, हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। परंतु त्या ठिकाणी कोर्ट एका बाजूला तुम्हाला आंदोलन करायला परवानगी एक दिवसाची देत असताना फ्लेक्झिबल भूमिका त्या ठिकाणी कोर्टाने घेतलेली आहे आणि कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी जास्तीचा काळ त्या ठिकाणी सणा उत्सवात आंदोलन करणं त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात। या जनतेच्या सुरक्षेसाठी कोर्टाने त्या ठिकाणी एक दिवसाची परवानगी दिली असावी आणि ती दिल्यानंतर सुद्धा आता जरांगे जर सांगत असतील की एक दिवसाची असली तरी मी उठणार नाही, तर मला वाटतं ही भूमिका योग्य नाहीये। हा न्यायालयाचा अपमान आहे, अवमान आहे। त्या ठिकाणी जेव्हा आपण न्यायदेवता सर्वश्रेष्ठ मानतो त्यावेळेला न्यायदेवतेचा निर्णय हा त्या ठिकाणी आपण शिरसावंद्य त्या ठिकाणी मानायला पाहिजे। आता काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, या ठिकाणी मी अजून ती ऑर्डर वाचलेली नाही, परंतु मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं कळून चुकेल किंवा मराठा समाजालाही ज्ञात आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सरकार असेल अशा प्रकारे कुठलंही आंदोलन दडपत नाहीत, परंतु शेवटी लोकांचं हित हेही आंदोलनाबरोबर तेवढंच महत्वाचं आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी सरकार म्हणून लक्षात घेत असतं। सर, पण मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया या परवानगीवर आलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की एका दिवसाच्या परवानगीमध्ये तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर हरकत नाहीये, ती तुम्ही आत्ता जरी केलेली आहे असेल तरी मी तिकडे येणार नाही। मला वाटतं संविधानानं आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे, त्याचबरोबर सार्वजनिक हित जनता जनार्दन सुद्धा संविधानानं सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे। त्याच्यामुळे हिटलरशाही पद्धतीनं मी बोलतोय म्हणून आताच करा, एकाच दिवसात करा, त्या ठिकाणी कुठल्याही न्यायालयीन असेल किंवा सरकारी प्रक्रिया ही प्रक्रिया असते, त्या ठिकाणी प्रोसेस असते, त्या प्रोसेसला वेळ लागत असतो। काही संविधानिक अडचणी असतील, काही कायद्याच्या अडचणी असतील, त्यासाठी निश्चितच काही वेळ लागत असतो। आता शिंदे समिती होती, समितीला 6 महिन्याचं एक्सटेन्शनची त्यांची मागणी होती, एक मागणी पूर्ण झाली। टप्प्याटप्प्यानं हा गुंता त्या ठिकाणी सोडवण्याची प्रामाणिक मानसिकता राज्य सरकारची आहे आणि त्याच्यामुळे जर सरकार प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे तर कारण नसताना आपण उगाचच त्या ठिकाणी अंगावर घेणं आणि वाद निर्माण करणं, समाजात वाद निर्माण करणं हे योग्य नाही। त्या ठिकाणी आम्ही त्या समाजात नाही येतो म्हणून त्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या संदर्भात आपण द्वेष आणि दुजाभाव कशाला करायचा? आणि एक तरी काँग्रेसचा नेता सांगतोय का ओबीसीतनं आरक्षण द्या? पवार साहेब सांगतात का ओबीसीतनं आरक्षण द्या? उद्धवजी ठाकरे साहेब सांगतात का ओबीसीतनं आरक्षण द्या? सगळे बोलतात ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता, ही सार्वत्रिक भूमिका आहे। आणि जर असं सर्व पक्षांची भूमिका आहे, संविधान तसं म्हणतं, तर मग अशा वेळेला आपण ओबीसीतनंच द्या म्हणजे हट्टीपणा झाला। 10% आरक्षण सरकारने ऑलरेडी दिलेलं आहे, हे आता कोर्टात टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। त्याच्यामुळे 10% आरक्षण दिलेलं आहे, ज्या सवलती आहेत त्या मॅक्झिमम चंद्रकांत दादा त्या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असताना मी त्या समितीच्या बैठकीनं असायचो, जे जे काही देण्यासारखं सरकार म्हणणं आहे त्याला मार्ग काढतायत, काही गोष्टी दिलेल्या आहेत। अजूनही सरकार पातळीवर जे त्या ठिकाणी आपल्याला करता येईल, जे कायद्याच्या चौकटीत करता येईल, जे संविधानाला अधीन राहून करता येईल त्याकरिता 100% सरकार सकारात्मक आहे। परंतु कृपया झोपेचं सोंग कुणी घेऊ नये, म्हणजे आम्हाला प्रश्नच सोडवायचा नाही, आम्हाला परीक्षाच द्यायची नाही आणि आम्हाला पास करा। आता त्या ठिकाणी सरकार तयार आहे ना, परंतु एका दिवसाचं मला तर सांगा ना प्रॅक्टिकली कसं काय शक्य आहे?
एका दिवसात बसतोय, एका दिवसात निर्णय द्या, आणि एका दिवसात काही निर्णय दिला, उद्या टिकला नाही कोर्टात की बघा निश्चितच. त्यांनी त्या ठिकाणी असाच न बघता निर्णय घेतला. त्याच्यामुळे मला वाटतं दुटप्पी भूमिका असता कामा नये. आपण प्रामाणिकपणे सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक आहे. निश्चितच प्रवीणजी, थोडक्यात काय की सरकार सकारात्मक आहे आरक्षण देण्यासंदर्भात, पण ते एका दिवसात खरं तर मागत नव्हते आरक्षण, ते 13 महिन्यांपासून मागणी करतायत. धन्यवाद प्रवीणजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.